ॲप आलं का दीक्षा प्लॅटफॉर्म आला बरोबर आहे मध्ये डाउनलोड इन्स्टॉल करा टाका पहिले का आपण प्ले स्टोर मध्ये गेलो तिथे दीक्षा टाइप केल्याबरोबर काय होतं दीक्षा आपला आणि काय होतं ते आपण इन्स्टॉल करतो हे काय झालं माहिती नसेल ते इन्स्टॉल करा बाकी आपण ते गेम बघण्यापेक्षा आहे की नाही खेळ बघण्यापेक्षा अजून काय बघण्यापेक्षा दीक्षा ॲपचा आपण वापर केला त्याला डाउनलोड करून घेतलं तर आता आपला शैक्षणिक फायदा त्या ठिकाणी होणार आहे समजलं का हां तेव्हा ते इन्स्टॉल होते बाळा फोटो काढा असेल फोटो काढा आता बघा याच्यामध्ये भाषा आहे हिंदी आहे मराठी पण आपली भाषा आहे हां इंग्लिश पण आहे पण आपण मराठीत पण घेऊ शकतो हिंदी सुद्धा घेऊ शकतो समजलं अशा भाषा निवडत आपल्या सर्व ठिकाणी भाषा निवडत कुठे आहे हिंदी घेतली शिक्षक विद्यार्थी स्कूल प्रमुख मुख्याध्यापक आणि पॅरेंट हे एवढेच जण त्या ठिकाणी इन्स्टॉल यामध्ये इन्क्लूड होतो समजलं का सगळ्यांचा समावेश त्यामध्ये होतोय स्कॅन करून माहिती बोर्ड घ्यायचा आपल्याला स्टेट बोर्ड आपला कुठला स्टेट बोर्ड आहे समजलं हा उत्तराखंडचा आहे आपला स्टेट कुठला असता महाराष्ट्राचा असता समजलं कोण मार्केटने लोक आहेत म्हणून लागू असतं वर्चुअल रियालिटी समजलं का वर्चुअल रियालिटी टूल म्हणून असं तयार करतो त्यात आपण सगळे आपल्या म्हणजे घर बसल्या आपण तिथे गेलो समजा पुढे इंग्लंडला गेलो फ्रान्सला गेलो आयफेल टॉवर बघायला वगैरे ते सगळं आपल्या घर बसल्या दिसतं पण कसं रियालिटी वाटते का आपण बघतो पूर्ण है ना बघा ते कसं फिरतं बघा काय ना खाली इकडे ते इकडे इकडे बघू शकतो मोबाईल चालू असं इकडून इकडे दिसतं आपल्याला काय चाललंय
आहे की नाही? मस्त आहे की नाही? नाही ते आपला मोबाईल फिरून आपण समजा मोबाईल असं फिरला इकडचा भाग दिसणार, इकडे गेला तर इकडचा भाग दिसणार. रियालिटी टूर टाकायचं, कुठं भाग टाकायचं, रायगड फोर्ट पाहिजे, दुसरं काय पाहिजे समजलं? हे बघा पहिलं काय पाहिलं आपण, दीक्षा ऍप पाहिलं बरोबर ना. दीक्षा ऍपचा वापर आपण कशा प्रकारे ते इन्स्टॉल करायचं, प्ले स्टोर वर जाऊन ते इन्स्टॉल कसं करायचं बरोबर ना. त्याच्यामध्ये कोण कोण सहभाग घेऊ शकतात आहेत, पालक आहेत, रजिस्ट्रेशन करायचं त्यांचं पालकांचं बरोबर की नाही, अजून विद्यार्थी, मुख्याध्यापक आणि टीचर अशा 4 जणांचं आहे ते. त्याचबरोबर पीएम विद्या पाहिलं जे चॅनल टीव्ही वरती तुम्हाला दिसतात, तुमच्या दूरदर्शन चॅनलवरती ते आहेत, त्या चॅनलवरती रोज 3 तास त्या ठिकाणी प्रत्येक इयत्तेनुसार त्या ठिकाणी अभ्यासिका असते, तुमच्या प्रत्येक विषयाची असते, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही देखील अभ्यास करू शकता, पीएम विद्या चॅनल पाहू शकता बरोबर आहे. त्याचबरोबर आपण काय पाहिलं आता, व्हर्च्युअल लॅब पाहिली, जी सायन्सची लॅब समजा नसेल कुणाला काही बाहेर विद्यार्थी वगैरे असेल तर तो घर बसल्या मोबाईलमध्ये व्हर्च्युअल लॅब नुसार आपले प्रयोग करू शकतो. जे तुम्हाला एक्सपर्ट असतात 8वीला असते, 9वीला आहे, 10वीला आहे, ते प्रयोग तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. त्याचबरोबर काय पाहिलं आपण आता, व्हर्च्युअल रियालिटी टूर पाहिलं, ज्यामध्ये आपण एखाद्या ठिकाणी समजा गेलो नाही तर त्या ठिकाणी गेल्याचं फिलिंग आपल्याला या ठिकाणी मोबाईल मध्ये बसता येतं, तिथे आपणच बघतो फिरून. अशा प्रकारचं आपलं रियालिटी येत असते. अशा प्रकारचे काही जे काही टेक्नॉलॉजी नवीन आपल्या या ठिकाणी अभ्यासामध्ये आलेले आहे ते त्याचा वापर आपण आपल्या दैनंदिन अभ्यासात करणं गरजेचं आहे. सगळ्यांना समजलं? हो बरोबर. सगळ्यांना समजलं का? हो. टेक्नॉलॉजीचा वापर करणार? हो. नक्की.